शिवाजी महाराजांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. त्यामागे काहीतरी भयंकर लपलं होतं. साल होता 1680. मराठा साम्राज्याचा सिंह अचानक आजारी पडतो. तेज ताप, रक्ताची उलटी आणि दिवसागणिक खालावत जाणारी तब्येत. फक्त 12 दिवसात ज्याला औरंगजेबही हरवू शकला नाही, तो योद्धा जग सोडून जातो. इतिहास सांगतो, मृत्यूचं कारण होतं ताप आणि पेचिश. पण प्रश्न आजही जिवंत आहे. हे खरंच नैसर्गिक होतं का? काही इतिहासकार म्हणतात हा साधा आजार नव्हता, हा होता विषप्रयोग. राजवाड्यातच रचला गेला कट आणि आपल्या लोकांनीच दिला धोका. कारण त्यांच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी सुरू झालेला खेळ सगळं काही सांगून जातो. कोणताही पुरावा नाही, कोणताही साक्षीदार नाही. इतिहास आजही शांत आहे. पण एक गोष्ट नक्की, जो राजा आयुष्यभर अजिंक्य होता, त्याचा मृत्यूही तितकाच रहस्यमय होता. अजून अशा लपलेल्या इतिहासाच्या गोष्टींसाठी आत्ताच सबस्क्राईब करा, कारण सत्य अजून खूप बाकी आहे.